महिला रोजगार योजना महाडचे संचालक मनोज गुजर यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे पूर्णपणे निराधार आहेत। त्यांनी स्पष्ट केलं आहे की हे आरोप फक्त त्यांची बदनामी करण्याचा एक प्रयत्न आहे। मी कुठेही पळून गेलेलो नाही किंवा कोणाचीही फसवणूक केलेली नाही। महिला रोजगार योजना महाडच्या माध्यमातून 150 महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे। काही आर्थिक अडचणींमुळे काही महिलांच्या प्रपोजल प्रक्रियेत उशीर झाला असला तरीही येत्या काही दिवसात त्यांचंही काम पूर्ण केलं जाईल। मी माझ्या संस्थेसोबत जोडलेल्या सर्व महिलांना आवाहन करतो की थोडा वेळ लागला तरी तुमचं काम नक्की होईल। मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही, त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असंही मनोज गुजर यांनी सांगितलंय। मी भारती प्रभाकर खांबे भीमनगरमध्ये राहते। माझ्या गावामध्ये गुजर साहेब त्यांनी 1 वर्ष झाला भाड्याने घेतलेला आहे। अग्रीमेंट पण झालेला आहे कायदेशीर, काय फसवणूक वगैरे नाही। 1 महिन्यानंतर ते लोकांना तिथे रोजगारासाठी पैसे वगैरे पण देत होते। आम्हाला सुद्धा त्यांनी पैसे दिले आणि आम्हाला कामधंदा पण दिला, कपडे विकायला दिले, धान्य पाणी सगळे पॅकिंग वगैरे करायला दिली त्यांनी आम्हाला। आज वर्ष 15 महिनाभर आम्ही काम करत आहोत, 15 महिने। आणि त्यानंतर त्याचं तसं काहीच नाही, लोक येतात त्यांना पैसे पण त्याने दिलेले आहेत। पण आता थोडा काय मध्ये जरा गोंधळ झाला, थोडा बायकाने केला, त्याच्यामुळे हा गोंधळ झालेला आहे। बाकी काय फसवणूक वगैरे काही नाही। सर रोजच्या रोज येतात, मॅडम पण येतात, तिथे येऊन सगळी लोक हे करतात। आम्ही तिथं नेहमी असतोच, बाकी काय विषय नाही। नमस्कार, माझं नाव नाजनीन लोफरे, मी महाडमधलीच रहिवासी आहे। आणि आपलं जे ऑफिस आहे महिला रोजगार योजना म्हणून, ते ऑफिस आपलं काजळपुऱ्यामध्ये चालू केलेलं आहे। जे काही बंद झालं होतं, काय ते अफवा जे पसरल्या होत्या, जे पोलीस स्टेशनमध्ये जे काही तक्रारी झालेल्या आहेत ते सर्व खोटे झालेले आहेत। कारण सर आपले इथेच आहेत, कुठे पळून वगैरे जाणार नाही आहेत। जे काही रोजगार वगैरे कोणाला भेटलं नसेल त्यांनी ऑफिसमध्ये यावं आणि जे काय त्यांची तक्रार असो आम्ही त्यांना सपोर्ट करायला तयार आहोत। आणि जे कोणी मला असं म्हणजे कपड्यांचा व्यवसाय वगैरे माझा पण हातभार मला खूप लागलेला आहे सरांचा। सरांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे महिलांनी, आणि यापुढेही ते करणार। नमस्कार, मी मनोज गुजर। माझं कार्यालय महाडमध्ये भीमनगर येथे चालू केलेलं आहे। आजही ते चालू आहे आणि मी कोणाची फसवणूक केली नाही, म्हणून मला कॅमेऱ्यासमोर यावं लागलं आहे आणि आलो आहे। मी कॅमेऱ्यासमोर तुमच्या आलेलो आहे। मला कोणाची फसवणूकही करायची नाही। जे काय झालं 150+ महिलांना अर्थसहाय्य केलं आहे। मी 150+ महिलांना अर्थसहाय्य केलं आहे आणि बाकीच्यांचं काय कोणाचं थोडं राहिलं असेल किंवा काय ते माझा आर्थिक प्रॉब्लेममुळे थोडंसं त्या प्रॉब्लेम झालेला आहे, तर थोडं त्यांनी सहकार्य करावं मला। मग मी त्यांचंही देण्यासाठी म्हणजे हे आहे, माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा, त्यांनाही त्यांचं जे काय असेल ते त्यांना त्यांचं मिळेल। आणि मी कोणाची फसवणूक करून कुठे जाणार नाही आहे। मी आज इथला प्रॉपर आहे, महाडमधलाच प्रॉपर आहे मी, आणि मी कोणाचंही हे करून कुठे पळालेलो नाही आहे। लोकांनी काही चॅनलच्या माध्यमातून अफवा उडवले, ऑफिस बंद आहे, ऑफिस 5 नंतर बंद होतं आणि 5 नंतर जाऊन काही चॅनलने तिथे फोटो काढले आणि त्यांनी सांगितलं की ऑफिस बंद आहे म्हणून। तर ऑफिस बंद नाही, ऑफिस चालू असतं। शनिवार रविवार कंपल्सरी बंद असतं पहिल्यापासून, आणि आता ऑफिस चालू आहे आपलं। आणि जर कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा, त्यांच्या प्रश्नाची उत्तर तिथेही मिळू शकतील। आणि मी कुठे जाणार नाही आणि कधी गेलो नाही आहे आणि यापुढे कधी मी जाणार नाही इथून कुठे। त्यासाठी मला कॅमेऱ्यासमोर मला यावं लागलं आहे। आणि कोणीही जे काय माझी फसवणूक आहे म्हणजे हे केलेलं आहे, माझ्या अफवा उठवलेली आहे, माझी अफवा उठवली आहे की विनाकारण की कोणी तो पळून गेला वगैरे, तर असं काय झालेलं नाही। मी कधी बोलेल आणि कधी पोलीस जर मला बोलते त्या दिवशी मी तिथे हजर राहीन।